आणि भारत पाकिस्तान मधील युद्धजन्य परिस्थिती पाकिस्तानला त्याने पाठिंबा दिला। त्यामुळे आता तुर्कस्तानशी संबंधित कोणत्याही कंपनीला भारतात महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या देणं राष्ट्रीय सुरक्षेसाठी अत्यंत धोकादायक ठरू शकतं। मुंबई विमानतळावर ग्राउंड हँडलिंग सेवा देणारी कंपनी तुर्कस्तानशी निगडीत आहे। त्यामुळे या कंपनीचा कार्यभार भारतीय कंपन्यांकडे हस्तांतरित करावा यासाठी शिंदेंच्या शिवसेनेकडून टर्मिनल 1 इथं भव्य मोर्चा काढला गेला होता। बघा, टर्किशची कंपनी एअरपोर्टचे पूर्ण कॉन्टॅक्ट त्याच्याकडे आहे। आपल्याकडे भारतात पैसे कमवून आणि आपल्या विरोधात ते पैसे वापरतात, म्हणून आज आम्ही आंदोलन केलेले आहेत। हा शिवसेनेतर्फे आंदोलन आहे। आमचे नेते माननीय एकनाथराव शिंदेजीच्या नेतृत्वात आम्ही आंदोलन केलेलं आहे। त्यांना 10 दिवसाचा अल्टिमेटम दिलेला आहे। जर 10 दिवसाआत त्यांनी कार्यवाही नाही केली तो हा आंदोलन उग्र आंदोलन करू आम्ही। तेवढा आम्ही त्यांना आज ताकीद दिलेली आहे की 10 दिवसात यांना तुम्ही हद्दपार करा, याचे एग्रीमेंट रद्द करा। त्यांनी 10 दिवसात एग्रीमेंट रद्द करण्याचे आश्वासन आज आम्हाला त्यांनी दिलेले आहे। मी पत्र मोदी साहेबांना देणार आहे, मुख्यमंत्री देवेंद्रजींना देणार आहे, एकनाथ शिंदे साहेबांना तर लिस्टच देणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।